विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय, आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय. ये दाही दिशेला वादळ उठलंय, घुमलाई एकच नाद. आर आपल्या समोर उभा टाकेल त्यालाच करायचं बाद. आता दाही दिशेला वादळ उठलंय, घुमलाई एकच नाद. आर आपल्या समोर उभा टाकेल त्यालाच करायचं बाद. हे लढायचं हाय माग सरायचं नाही, कोणी खेचू दे किती बी पाय. आता लढायचं हाय माग सरायचं नाही, कोणी खेचू दे किती बी पाय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय. यंदा गुलाल आपलाच हाय, हा हा धुराळा आपलाच हाय. कार्यकर्ता उठला जितेला पेटला, जनतेची आहे साथ. हा विजय रथ ओढण्यासाठी लावून दोन्ही हात. हे कार्यकर्ता उठला जितेला पेटला, जनतेची आहे साथ. हा विजय रथ ओढण्यासाठी लावून दोन्ही हात. अनबान शान प्रतिष्ठेचा मान आता मैदान सोडायचं नाही. हे अनबान शान प्रतिष्ठेचा मान आता मैदान सोडायचं नाही. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय. हे विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय, आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय. 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 यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय.
छत्री निशाणी मिळाली आहे. तरी आपण सर्वांनी मला भरघोस मतांनी विजयी करावे अशी माझी तुम्हाला विनंती राहील. जर तुम्ही मला भरघोस मतांनी विजयी करून दिले तर मी आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती साधणे, विद्यार्थ्यांचे हित साधणे, शाळेत आपल्या विद्यालयाची स्वच्छता कशी राखली जाईल याची काळजी घेईल. तरी आपण सर्वांनी मला निवडून द्यावे अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी प्रगती संजय नाईक, आपल्या ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता 10वीची विद्यार्थी. आमच्या शाळेत आज शालेय विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूकची प्रक्रिया आज राबवण्यात आली आणि ती फक्त आमच्या बाविस्कर सरांमुळे. त्यांनी त्यांच्या हाती हा उपक्रम घेतल्यामुळे आम्हाला त्याची जाणीवही झाली. त्याच्यामध्ये कसं राबवलं जातं, काय असतं ते आम्हाला आज कळलं. त्यांचे मी याबद्दल खूप आभार मानते. आम्ही जवळपास मागच्या 15 ते 20 दिवसांपासून आम्ही प्रचार करत आहोत. आमचे चिन्ह प्रत्येक वर्गात जाऊन सांगत आहोत, आम्हाला मत द्या वगैरे असं सांगत आहोत. तर आज जेही मतदान होईल आता ते सर्व आमचं भविष्य सर्व विद्यार्थ्यांच्या हातात आहे. ते आता झाल्यामुळे उद्या आमचा निकाल राहणार आहे. तर जेही विद्यार्थी आम्हाला निवडून आणतील त्यांचे मी आभार मानते. त्याचबरोबर आमच्या शाळेचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे सर व सर्व गुरुजन वर्गांचाही आभार मानते. धन्यवाद. मी मयुरी ज्ञानेश्वर सपकाळी, इयत्ता 9वीतली विद्यार्थिनी. आज आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक बावस्कर सरांच्या मार्गदर्शनातून राबवली जात आहे. त्याच्यासाठी मी बावस्कर सरांचे खूप खूप आभार मानते. आमच्या मनामध्ये जी भीती होती ते याच्यामुळे दूर झाली. बावस्कर सरांनी आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवले, यांच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आमचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे सर यांचेही खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव भाग्यश्री गोसावी, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आहे. माझे चिन्ह शिट्टी आहे. माझी अशी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी मला बहुमतांनी विजयी करा. तुम्ही सर्वांनी जर मला निवडून दिले तर मी आपल्या शाळेमध्ये कराटे चॅम्पियन याचा तास व्हावा, संगीत, कला आणि वाद्य याचाही तास व्हावा, मी अशी प्रिन्सिपल सरांना निवेदन करेल. आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी कसा सुरक्षित राहील याची मी काळजी घेईल. आपल्या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारे याचा तास रॅगिंग होणार नाही याचीही मी काळजी घेईल. आपल्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी सक्षम आहे. आपल्या शाळेमधील प्रत्येक खेळांचा तास व्हावा अशी मी आपल्या शाळेमध्ये कुस्ती, कराटे चॅम्पियन याचाही तास व्हावा, मी अशी प्रिन्सिपल सरांना निवेदन करेल. जर तुम्ही सर्वांनी मला निवडून दिले मी तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करेल. जर तुम्ही सर्वांनी मला निवडून दिले तर मी सर्वांना कार्यक्रमात सहकार्य करेल. एवढी मला तुम्ही सर्वांनी बहुमतांनी विजयी करा अशी माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. आज आमच्या ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव या विद्यालयामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक 2025-26 आयोजित करण्यात आलेली आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये विद्यार्थ्यांना लोकशाही कशी बळकट होते मतदानातून याबाबत व नागरिकशास्त्र या विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून ही निवडणुकीची पद्धत आज आमच्या विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक श्री योगेश बावस्कर सर यांनी जवळजवळ विद्यालयातून 9 विद्यार्थी प्रतिनिधी व 7 विद्यार्थिनी प्रतिनिधी यांना उभं करून संपूर्ण विद्यालयातील विद्यार्थी जवळजवळ या 16 विद्यार्थ्यांना मतदान करणार आहे. आणि ही जी पद्धत आहे ही लोकशाही मध्ये सर्व विद्यार्थी मतदान कसे करतात आणि मतदान करून प्रतिनिधी कसा निवडला जातो, त्याला कसा हक्क प्राप्त होतो याबाबतची जाणीव जागृती या दृष्टिकोनातून मुलांना गोडी निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जे सतत गरज विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेमध्ये येऊन गोडी निर्माण होण्यासाठी हा उपक्रम आमच्याकडे राबवला जातो. मी जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी आमच्या विद्यालयात उभे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मला आज या ठिकाणी जो निवडणुकीत संपूर्ण या प्रतिनिधींचा सहभाग झालेला आहे ही निवडणूक शांततेत कशी पार पडेल आणि त्यांच्यामध्ये उत्साह कसा निर्माण होईल यासाठी संपूर्ण प्रक्रिया आमचे उपक्रमशील शिक्षक
श्री योगेश भास्कर सर यांनी राबवलेली आहे. मी त्यांना सगळ्यांना परत पुन्हा धन्यवाद देतो आणि ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.